ओळख करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम् आपदामपारतारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। मागच्या वेळी आपण बोलामृताचे या महाराजांच्या प्रवचनावर आधारित जे पुस्तक आहे, आधारित म्हणजे प्रवचनातले काही अ, ठराविक विषयांवर महाराज जे बोलले तेवढंच प्रवचनातले काही उतारे या पुस्तकात आलेले आहेत. तर त्याच्या 18व्या पानाच्या आपण 3ऱ्या पॅरेग्राफवर होतो. दुसऱ्याकडे चांगले गुण असतील तर तिथपासून. त्याच्या आधी आपण हे पाहिलं म्हणजे महाराजांनी वाचलं की वासनांची तृप्ती करून, किंवा मला वाटतं आपण थोडस तो पॅरेग्राफ पुन्हा घेऊन कंटिन्यू करू, कारण खूप महत्वाचा विषय. महाराज म्हणतात, आपण पानाच्या पहिल्या वाक्यापासूनच घेऊ. शास्त्रदृष्टी अशी आहे, विषयांचा उपभोग घेतल्यानंतर सगळ्या इच्छा पूर्ण होतील असे वाटते लोकांना. कामना इच्छा या विषयभोगाने पूर्ण करून घ्यायला काय हरकत आहे, पण होऊ शकत नाही. मनात विषय वासना उत्पन्न होणं थांबत नाही. तृप्ती नाहीये. भोगाने तृप्ती होईल, वासनाक्षय होईल हा मार्गच नाहीये. मनाला जास्तीत जास्ती विषयभोग मिळायला लागले म्हणजे त्या मनात त्या विषयांच्या इच्छा वाढत जातात. म्हणून त्या नाहीशा करण्याकरता बाह्येंद्रिये आणि अंत इंद्रिये यांचा प्रथम निरोध केला पाहिजे. ते मिसप्रिंट आहे, विरोध आले ते निरोध पाहिजे. याचं स्पष्टीकरण आपण मागच्या वेळी पाहिले, त्यामुळे ते परत घ्यायची काही आवश्यकता नाही. पुढे जाऊ आता. हा, त्यात एक मात्र मुद्दा सांगायचा राहिला होता. आपण हे कामभोगाने तृप्ती न होता वासना वाढत जातात. जसं आगीत इंधन टाकल्यावर आग वाढत जाते, वाढते, कमी नाही होत. तसं विषय भोगांनी वासना वाढत जातात. लोभो लाभेन वर्धते, हेही आपण पाहिलेलं महाराज सांगतात. आणि म्हणून ते नाहीशी होण्याकरता बाह्य इंद्रिय म्हणजे कर्मेंद्रिय आणि आपलं दृक इंद्रिय, श्रवण इंद्रिय, पाचही ज्ञानेंद्रिय ही बाह्य इंद्रिय किंवा बाह्य करण झाली. करण म्हणजे साधन, आणि अंतःकरण हे अंतरिंद्रिय झालं. याचा निरोध केला पाहिजे. बाह्येंद्रियाच्या निरोधाला दम म्हणतात आणि अंतरिंद्रियाच्या निरोधाला शम म्हणतात, हेही आपण पाहिलं. आता त्यात मुख्य एक सांगायचं एक राहिलं होतं, ते म्हणजे क्रोध आला आणि क्रोधात भवती संमोह हा म्हटलंय. तर त्याच्यात आपण त्याचा एक भाग बघितला की क्रोध अनावर झाला की विचार न करता माणूस काही बोलून जातो किंवा काही करून बसतो आणि नंतर पश्चाताप करायची वेळ येते. पण समजा एखाद्याने तो क्रोध वरून आवरला, तरी ज्या व्यक्तीबद्दल क्रोध आहे, ज्या सिस्टीम बद्दल क्रोध आहे, कशाही बद्दल, ज्याच्याबद्दल आपल्या ज्या गोष्टीमुळे आपल्या कामना पूर्ण झाल्या नाहीत त्याच्याबद्दल क्रोध जो मनात येतो तो निंदेच्या स्वरूपात बाहेर येतो. आणि निंदा करायची बुद्धी होणे हाही संमोह आहे आणि त्यांनी बुद्धिनाश होतो. त्यामुळे दुसऱ्याची निंदा करणं हा परमार्थिक आपण जे आध्यात्मिक जे काही साधन केलंय ते सगळं घालवून बसण्यासारखं आहे.
ज्याची निंदा करतो त्याला त्याचा उपयोग होतो. एक बरेच जण म्हणतात की विचारतात हा प्रश्न की पाप करतात त्यांना चांगले दिवस आणि पुण्य करतात त्यांना वाईट दिवस का? तर त्याचं खूप महत्वाचं स्ट्रॉंग कारण म्हणजे आपण मागे बघितलेलं आहे की कलियुगात अत्यंत पापी आहेत, ज्यांचं थोडंसं पुण्य शिल्लक आहे, त्यांना एकाच जन्मात भरपूर त्या पुण्याचा सगळा मोबदला मिळून ते पुण्य संपतं आणि मग त्यांना नरक आणि नंतर स्थावराणा माधोगती असं अश्व किंवा अश्म सॉरी म्हणजे दगड किंवा वृक्ष आदी योनीत जन्म घ्यावा लागतो. आणि जे अतिशय पुण्यवान आहेत, पुण्यवानपेक्षा ज्यांचा पुण्यापेक्षाही आध्यात्मिक प्रगती जास्त झाली आहे, पण त्यांचं थोडंसं पाप काही शिल्लक आहे, तर ते पापाचा नाशा करता कलियुगात त्यांना सत्कर्म करून सुद्धा वाईट गोष्टी त्यांच्या बाबत घडतात किंवा वाईट भोग त्यांना भोगायला, प्रारब्ध भोग भोगायला लागतात. हेच जरी एक कारण असलं तरी दुसरं एक कारण असं आहे की जो माणूस पाप करतो त्याची जेव्हा आपण निंदा करतो तेव्हा आपला पुण्य त्याच्याकडे जातं, पुण्यक्षय होतो. निंदेनी पुण्यक्षय होतं. महाराज गुरुचरित्राच्या प्रवचनात म्हणालेले आहेत, जेव्हा ते भास्कर ब्राह्मणाचं उदाहरण आहे की भास्कर ब्राह्मणाचं आणि त्याच्यापेक्षाही दुसरं एक उदाहरण जिथे शुष्क काष्टने आण्यापत्र म्हणजे शुष्क काष्टाला जे पानं येतात त्या ब्राह्मणाला जेव्हा नरसिंह सरस्वती सांगतात की तू त्या शुष्क काष्ट रो लाव आणि त्याला पाणी घाल, त्याला पत्र येतील तेव्हा तुला या कुष्ठरोगातनं मुक्ती होईल. त्यावेळी हे बाकीची मंडळी येऊन त्यांना सांगतात की हे काही करून उपयोग नाही, तुझा रोग बरा होणार नाही म्हणून तुला हे सांगितलं असेल. किंवा गुरु महाराजांनाही येऊन सांगतात की अहो त्यांना तुम्ही असं का सांगितलं, तो रोज त्या काष्टाला पाणी घालतो अशाने मरून जाईल तो. किंवा भास्कर ब्राह्मणाच्या वेळीही की 3 माणसाचा क्षिदा घेऊन तो थांबलाय, बाकी लोक निंदा करतायत, तर महाराजांनी याबद्दल म्हणतात पैशून्य याला म्हणतात. एखाद्याचा जर दोष दिसला तर हिंमत असेल, धैर्य असेल तर त्याच्या जवळ सांगून त्याला समोर त्याच्या समोर तो सांगून दाखवावा, म्हणजे त्याची सुधारणा तरी होईल. मागून बोलून काय उपयोग आहे असं महाराज म्हणालेले. तर ही निंदा जी आहे ती अतिशय घातक आहे. आणि क्रोधात भवती सम्मोहा का, कारण माणूस त्या क्रोधाच्या भरात म्हणजे समजा आपण चालताना कुठे ठेस लागली तर त्याच्यावरच लाथ मारली किंवा कोणावरचा राग आला तर वस्तूच आपटली, म्हणजे त्या निर्जीव निर्जीव वस्तूवरही राग काढायची बुद्धी होते, असा तो समूह होता. तर त्यामुळे निंदा हे विष आहे. एका वेळी मनात ईश्वर भक्ती हे प्रेम आहे आणि प्रेम आणि द्वेष एकत्र राहू शकत नाही. आणि निंदेनी द्वेष कमी होत नाही. जेवढी आपण दुसऱ्याची निंदा करतो त्यांनी काही आपल्याला समाधान होत नाही, उलट ती तगमग, ती त्याच्याबद्दलचा वाईट विचार आणि त्या वाईट झालेल्या घटनेची परत परत आठवण आपण आपल्याला करून देतो. आणि हे कसं आहे तर एखाद्या शेतात आपण पाणी घालतोय, म्हणजे आध्यात्मिक आपली जी सगळी उपासना आहे ते शेतात पाणी घालणं असेल तर या निंदा स्वरूपाची बिळ आहेत ही, त्यातनं ते सगळं पाणी निघून जातं. त्यामुळे साधकाला सर्वात महत्वाचं काय आहे, इंद्रिय निग्रह सगळाच निग्रह महत्वाचा आहे, पण निदान सुरुवात कोणाचीही निंदा आपल्याकडनं होऊ नये. हा, एखाद्याचं चुकतंय, आपलं कर्तव्य आहे, आता मुलाचं चुकतंय त्याला सांगणं हे कर्तव्य आहे, ती काही निंदा होऊ शकत नाही. किंवा एखादा माणूस कोणत्या चुकीच्या माणसाच्या बोलण्यात आला तर त्याच्याबद्दल त्याला जाणीव करून देणं ही गोष्ट वेगळी.
पण नुसती निंदा करणं याचा काही उपयोग नाही, उलट याचा तोटाच आहे. तर साधकांनी हे सांभाळावं लागतं की निंदा कोणाची करू नये. तर पुढे महाराज सांगतात, दुसऱ्याकडे चांगले गुण असतील तर त्याचे मुक्तकंठे कौतुक करावे आणि दोष जर दिसले तर त्याचा आपण आपल्या मुखाने उच्चार करू नये. बुद्धिनाश हा सर्वात मोठा नाश आहे. आता ह्याच्यावरनं कळतं, आता दुसऱ्याची चांगल्या गुणाचं वर्णन करावं आणि दोषाचा उच्चार करू नये, त्याच्यानंतर लगेच बुद्धिनाश हा मोठा नाश आहे का म्हटलंय? कारण दुसऱ्याच्या दोषाचा उच्चार करून नुसतं हेच नाही की आपलं पुण्य, त्याला आपल्या पुण्याचा क्षय होऊन त्याच्या पापाचा क्षय होतो, पण त्याचे जे दोष आहेत ते आपल्यात येऊ लागतात आणि बुद्धिनाश होतो त्याने. म्हणून बुद्धिनाशात प्रणश्यती, त्यांनी सर्वनाश होतो. कारण मनुष्य जन्मात येऊन जर ईश्वर प्राप्तीच्याकडे आपण जर गेलो नाही आणि निंदा जर दुसऱ्यांची करत पाहिलो तर द्वेषवृत्तीने, द्वेषवृत्ती असलेलाच जन्म मिळेल, मनुष्याचा जन्म मिळणार नाही. मनुष्याचा जन्म मिळणार नाही. खालच्या योनीतला जन्म मिळाला की पुन्हा ते सायकल सुरू झालं, पुन्हा ते 84 लक्ष योनी फिरायच्या, पुन्हा कधी मनुष्य जन्म त्यात येईल न येईल काही सांगता येत नाही. तर त्यामुळे बुद्धिनाश हा परनिंदेनेही होतो. ईश्वराचं प्रेम आणि कोणाबद्दलचा द्वेष हे एका वेळी राहू शकत नाही आणि सर्व रूपाने तो ईश्वर आहे. मागच्याच एका आपण या बोल अमृताचे मध्येच आले ते नाही का, कोणाही जीवाचा नगडो मत्सर. तर ही सर्वेश्वराची पूजा का सांगितलंय? कारण प्रत्येक जीवाच्या अंतर्यामी तो भगवान आहे. त्यामुळे कोणाचीही निंदा ही भगवंताची निंदा केल्यासारखंच आहे. याचा अर्थ कोणी, आपण एका पदावर आहोत आणि कोणी काही गैरमार्गाने जात असेल तर त्याला अडवायचं नाही किंवा त्याला शिक्षा करायची नाही असं नाही, ती करायची पण निरासक्तपणे. जसं अर्जुनाला सांगितलं, मा अनुस्मर युद्धचं, माझं स्मरण करत युद्ध कर. आणि स्मरण कसं ईश्वराचं राहतं? निर्मम निरहंकार होऊन राहतं, निर्मत्सर अनसूय होऊन राहतं, श्रद्धावान होऊनच ईश्वराचं स्मरण राहतं. तर महाराज सांगतायत पुढे, बुद्धिनाश हा सर्वात मोठा नाश आहे. ही बुद्धी तेवढी सुरक्षित ठेवावी आपली. बुद्धिदेन रघुनायका अशी प्रार्थना देवाजवळ सर्व संत महात्मे करीत असतात. रामदास स्वामींचं बुद्धिदे रघुनायका आपण पाहिलं. बुद्धी या विषयावर आपण जे सिरीज झाली आपली त्यात हे आलं होतं. पुढे सांगतायत महाराज, तीर्थस्नानाने पापक्षय होतो. तीर्थक्षेत्रामध्ये जायचं, देवतांचं दर्शन करायचं, पितरांचं तर्पण करायचं, यामुळे जी काही पातकं घडली असतील ती नाहीशी होतात, मनाची शुद्धी होते, पुन्हा तशी पातकं घडत नाहीत. ही व्यवस्था तीर्थक्षेत्रात असते. म्हणून तीर्थयात्रा कराव्यात असं शास्त्रांनी मुद्दाम सांगितलेलं आहे. ज्या ठिकाणी भगवंताच्या निरनिराळ्या मूर्तिरूपांनी निवास असतो अशा पवित्र क्षेत्रामध्ये भगवत भक्तही येऊन राहत असतात. म्हणून तीर्थक्षेत्रात अशा सज्जनांचाही सहवास, भेट होण्याचा संभव असतो. पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने मात्र गेले पाहिजे, तिथे गेले पाहिजे. नुसते आपले ट्रिप म्हणून जाऊन उपयोग नाही. तीर्थक्षेत्री जाऊन आपल्याला काही लाभ झाला नाही असं जर वाटत असेल आपल्याला, तर हे रिफ्लेक्शन साठी हे जे महाराजांनी सांगितलंय ते महत्वाचं आहे. लाभ जर आपल्याला होत नाही, ते तीर्थाचं महात्म्य कमी झालेलं नाहीये. आपण तिथे त्या श्रद्धेनी, त्या तळमळीने, आपण मागच्या शनिवारी आणि त्याच्या मागच्या शनिवारी रामचंद्रांची तीर्थयात्रा पाहिली. प्रत्येक ठिकाणी पूर्ण शास्त्राप्रमाणे सगळं आचरण केलेलं आहे. ज्यांना ते करायची गरज नाहीये तेही ते करतायत.
आणि गीतेतही भगवान सांगतायत. आजच तो गीतेतही विषय आलेला सकाळच्या सेशनमध्ये, की मला या जगात काही करायची गरज नाहीये, करायसारखं काही नाहीये, मला काही मिळवायचंही नाहीये, तरीही मी ही सर्व सर्व कर्म करतो, ती लोकसंग्रह करता नाही. कारण मी जर वेदाप्रमाणे कर्म नाही केली तर बाकी कोण करणार नाहीत, म्हणून मी करतो. म्हणजे महात्मे महाराज स्वतः पण पाहिलं तर वयाच्या 70-80व्या वयापर्यंत वाडीला गेल्यावर त्या पायऱ्या उतरून तिकडे स्नान करून स्वतःचे धोतर उपरणं धुवून मग वर येऊन देवाला पाणी घालून यायचे, सगळीकडे दर्शन करून महाराज. तर हे कशा करता, तर आपण ते शिकावं याच्या करता ते आहे. पुढे सांगतात महाराज, पान 19 वर आलो आपण. भक्तीचे महत्व, हे पुढचं शीर्षक आहे. देवाजवळ मागितली तर मुक्ती मिळेल, पण भक्ती मिळेल की नाही सांगता येत नाही. ती मागणारेही थोडेच असतात, कारण ती देताना देवालाही विचार करावा लागतो. संतांच्या संगतीमध्ये काही प्रत्यक्ष वैयक्तिक उपदेश मिळालाच पाहिजे अशा आग्रहाची जरूर नाही. कोणाच्या द्वाराने कसे मार्गदर्शन मिळेल याचा नियम नाही. ज्याच्या मनामध्ये पूर्ण भक्ती आहे अशा अधिकारी साधकाला कुठनही मार्गदर्शन मिळू शकते. आणि त्याचं मोठं साधन म्हणजे हे महाराजांचे प्रवचन आहेत आपल्यासाठी. पुढचं शीर्षक आहे, वासना नाहीशा कशा होतील. महाराज सांगताय, मनात उत्पन्न झालेल्या वासनांची तृप्ती झाल्याशिवाय मोक्ष मार्ग सापडत नाही. मनाचा दिनेश, विरोध. हा, बोलू मध्येच जरा? हो हो, जरूर जरूर, तोच तर उद्देश आहे आपल्याला चर्चा करण्याचा. नाही, तसं नाही. हे जे भक्तीचं महत्व सांगितलंय ना, हो हो तर त्याच्यामध्ये भक्ती मागणारे थोडेच असतात, ती देताना देवालाही विचार करायला लागतो. हो याच्यावरती एक क्वेरी, म्हणजे याच्यावरती हे समजलं नाही म्हणून एकांचं आलं होतं हो बघ. म्हणजे तर त्याचं जरा स्पष्टीकरण दे ना इथे. हो मुक्ती हो मिळेल, पण भक्ती का देवाला विचार करायला लागतो भक्ती देताना सुद्धा? खरं तर भक्ती ही आपण सोपी आहे सोपी आहे असं म्हणतो, हो पण ती विचार करायला लागतोय देवाला. हो, बरोबर. आता हे त्यांनाही दिलं होतं उत्तर, आपण इथेही बघू. बरं झालं इथे घेतल्यामुळे सगळ्यांना ते कळेल. आणि हम्म आपण रेकॉर्ड करतोय त्यामुळे ते नंतरही रिफर करायला राहील आपल्याकडे. तर आपण घोरात कष्टात बघितलं तेव्हा बघितलं, धर्मे प्रीतीम सन्मतीम देवभक्तीम. ती देवभक्तीम ही साधन भक्ती आहे. मग देवभक्ती मिळाल्यावर सत्संग घडतो आणि सत्पुरुषांच्या कृपेने भुक्ती आणि मुक्ती ही मिळते. आणि त्याच्यानंतर भावासक्ती आहे. ती जी भावासक्ती आहे ती खरी भक्ती आहे. म्हणजे आमच्यासारख्यांची भक्ती म्हणजे कशी, त्याला उपासना म्हणता येईल. प्राथमिक भक्ती आहे की संसारही हवा आहे आणि परमेश्वरही हवा आहे. बरं, असंही नाही की परमेश्वर फक्त संसाराकरता हवा आहे. परमेश्वर फक्त संसाराकरता जर हवा असेल तर मग पुढे काहीच नाही होणार. पण मुमुक्षा थोडीशी उत्पन्न झाली, ईश्वर प्राप्तीकरता प्रयत्न करावे, पण अजून संसार गेला नाही, म्हणून जी उपासनात्मक जी भक्ती आहे त्याचा परिणाम म्हणजे चित्तशुद्धी होते. आणि त्याच्यात सकाम जरी भक्ती गेली तरी त्यांनी चित्तशुद्धी होऊन पुढे पुढे तो निष्काम होत जातो, हे महाराजांनी सांगितलं. आता हे सगळं झाल्यानंतर, चित्तशुद्धी झाल्यानंतर गुरूंची भेट होते, ते साधना मार्ग देतात, ते करून मग पुढे मुक्तीची प्राप्ती होते. पण खरी जी भक्ती आहे भावासक्ती, मुक्तीमध्ये काय आहे की जो जीवात्म्याच आहे, म्हणजे त्या सच्चिदानंदावर जो जीवाचा भास आहे, हे शरीर मन बुद्धी हा सगळा जो भास आहे तो निघून जाऊन तो जीवात्म्यापण
जीव पण गेलं आणि तो सच्चिदानंद स्वरूप होऊन जातो. पराभक्ती ही त्याच्या पुढची आहे आणि त्याच्या पुढची असल्यामुळे ती सगळ्यांनाच अवेलेबल नाहीये. आपण त्या हम्म. पंचायतन आरतीच्या स्पष्टीकरणात पण बघितलेलं की भगवान शिव आहेत ते मुक्ती देतात, पण किंवा ज्ञानप्राप्ती समाधी अवस्थेपर्यंत देतात, म्हणजे अहम ब्रह्मास्मी इथपर्यंत पोचवतात, पण त्याच्या पुढची पराभक्ती जी आहे ते भगवानच देतात आणि ते खूप तावून सुलाखून देतात, ते अशीच देत नाहीत. कारण हम्म. पराभक्त जो आहे तो स्वतः ईश्वरच आहे आणि त्याची भक्ती भगवान करतात, त्यामुळे तिथे जराही अशुद्धी चालत नाही. मुक्ती करता किंवा समाधी लाभा करता चित्तशुद्धीनंतर ज्ञानाभ्यासानी आणि भक्तीनी क्रियमाण कर्माचा नाश झाला, त्याच्यानंतर संचित कर्माचा नाश झाला की ज्ञान होतं, म्हणजे मुक्ती कन्फर्म झाली. मग प्रारब्ध जरी शिल्लक असलं आणि त्या प्रारब्धाने काही अ, अ, वर करणे दिसणाऱ्या चुकीच्या गोष्टी जरी घडल्या तरी त्याच्या मुक्तीचा ला काही कमतरता येत नाही. पण तिथे कसं आहे, समाधी लावली की तो आनंद आहे, बाहेर आल्यावर थोडीशी ती अ, फुणफुण जी आहे ना, ते विंचू चावला पदामध्ये नाथ महाराज म्हणतात की थोडीशी जी फुडफुंटी अ, गुरुकृपेने नाहीशी झाली, तर तसं तो लेश थोडासा शिल्लक राहतो आणि शरीराचं साधर्म्य नाहीये किंवा मनाचं साधर्म्य तिथे नाहीये, पण पराभक्त जो असतो तो अ, साक्षात ईश्वर स्वरूप नुसता होत नाही, ईश्वराचाही नियामक बनतो. तर त्यामुळे तो देताना भगवान विचार करून देतात. स्वतःचं साम्य नुसतं नाही, म्हणजे अनसुया माता आहे किंवा यशोदा माता आहे की ज्यांनी देवाला नियम्य बनवलं, तर त्यामुळे ते अगदी काय म्हणतात त्याला, आत्मदान देव करतो, दत्त का म्हणतात, आत्मदान त्यांनी अत्री अनसुयेला केलं. तर भक्ती देणं म्हणजे स्वतःलाच देणं आहे, त्यामुळे ते खूप सांभाळून दिलं जातं. थोडक्यात म्हणजे ते दुर्मिळ आहे हे दाखवायला महाराजांनी ते सांगितलेलं आहे. जसं भगवानही गीतेत म्हणतात की मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानां कच्चिन्मान वेत्ती तत्वता. तर वेत्ती तत्वता म्हणजे कसं की वासुदेवच सर्वम इति समात्मा सुदुर्लभा. तो बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यन्ते वासुदेवच सर्वम इति समात्मा दुर्लभा, म्हणजे खूप जन्माच्या साधनाभ्यासाने माझ्यापर्यंत ज्ञानवान पोचू शकतो, पण वासुदेवच सर्वम ही जी अवस्था आहे ती भक्तीनेच प्राप्त होते, ती ज्ञानाने होत नाही. ज्ञानाने माणूस तत्वमसी अहम ब्रह्मास्मी पर्यंत जातो आणि ब्रह्म आणि माया वेगळी हा त्याच्यात थोडासा तरी पडदा राहतो. अहम ब्रह्मास्मी म्हणताना तो मी राहतो, पण पराभक्ती अशी आहे की त्यांनी तो लेस जातात आणि तो सुदुर्लभ आहे, तो महात्मा सुदुर्लभ आहे, कारण तो भक्तीचा लाभ अतिशय कठीण आहे. मागे आपण एका सेशनमध्ये हे पाहिलं होतं की भक्तीच्या समजा दोन म्हणजे शाळा आहेत समजा, तर ज्ञानमार्गाच्या शाळात ऍडमिशन कठीण आहे आणि तिथे अभ्यास करणंही कठीण आहे. भक्तीच्या मार्गात ऍडमिशन सोपी आहे, तुम्हाला काहीच क्रायटेरिया नाही, ऍडमिशन सोपी आहे, पण ज्ञानाच्या मार्गात जे ग्रॅज्युएशन आहे त्याच्याही पुढे भक्ती आहे, तिथे पोचणं फार कठीण आहे. त्यामुळे भक्ती सोपी कोणती, साधन भक्ती, पण पराभक्ती ही सर्वात कठीण आहे, कारण अस्तित्वच विसरायचं आहे स्वतःचं. ज्ञानी जो असतो तो समाधी अवस्थेत अस्तित्व विसरतो. ज्ञानटांचं उदाहरण आहे रामकृष्णांचे निर्गुण निराकाराच्या म्हणजे अद्वैताचे जे गुरु आहेत त्यांची ही गोष्ट आहे ना, ते जगन्मातेला त्यांना शक्तीचं महत्व दाखवायचं असतं
तर त्यांचं पोट दुखायला लागतं. ते समाधी लावून बसतात तेव्हा काही शरीराची शुद्ध नाही, पण समाधीतनं उतरल्यावर परत पोट दुखतंय. मग ते देहत्याग करायला जातात. आता समाधीची प्राप्ती झाल्याने देहत्याग करणं हे काय आत्महत्या होत नाही, त्यांना मुक्ती आहे. पण गंगेत देहत्याग करायला गेलं तर गुडघ्याच्या वर पाणीच येत नाहीये. आणि मग तेव्हा त्यांना ते लक्षात येतं की भक्ती ही कशी मोठी आहे. तर ज्ञानी आहे तो समाधीतनं उतरल्यावर त्यांना हे व्यवहार थोडेफार प्रारब्ध राहिलेले राहतात आणि प्रारब्ध संपलं की देह टिकतच नाही. पण भक्त जो आहे तो याची देही याची डोळा पाहे मुक्तीचा सोहळा, तो समाधी अवस्थेतनं बाहेर आल्यानंतर सुद्धा त्याची ती समाधान अवस्था जात नाही किंवा वैकुंठालाही सदेह जाऊ शकतात तुकाराम महाराज. हे त्या भक्तीचं महत्व आहे. त्यामुळे ती मुक्तीपेक्षाही प्रेशस दुर्मिळ अशी असल्यामुळे ती पटकन देत नाहीत भगवान. पण मगाशी जे साधन भक्ती हा जो शब्द तू वापरलास, हो, तर तो म्हणजे उपासना का? उपासना. साधन भक्त म्हणजे उपासना. साधन भक्ती म्हणजे उपासना. उपासना पण आणि एक कसं आहे की भक्ती मार्गाचं सोपं पण कशात आहे की ज्ञानवान मार्गात तुम्ही त्या त्या कक्षेत पुढे गेल्यावर तिथला अभ्यास तुम्हाला करणं अलाउड आहे. आधी जर केलात तर तुम्ही मार्गभ्रष्ट होऊ शकता, बुद्धिभेद होऊ शकतो. तर तो बुद्धिभेद ज्ञानमार्गात आपल्या स्टेजपेक्षा पुढचा अभ्यास केल्यावर होऊ शकतो. पण भक्ती मार्ग असा आहे, आत्ताच सुरुवात झाली आणि आत्ताच मी ईश्वराशी नातं केलं तरी ते चालणार आहे आणि ते लवकर परिणाम देणार आहे. म्हणजे असं नाही की वरच्या इयत्तेचा अभ्यास मी नंतर करीन, आत्ता माझी लायकी नाही, असं काही नाहीये. तत्क्षणी तुम्ही करू शकता. नामस्मरण तत्क्षणी करू शकता. इतके महापाप झाले म्हणजे झालेली आहेत, कारण ब्राह्मणांनाही मारलेलं आहे वाल्मिकीनी, वाल्यानी. पण सद्गुरूंची कृपा झाली आणि मुख्य म्हणजे याची निष्ठा बसली. मरा मरा म्हणून सुद्धा तो रामनामाचा जप होऊन मुक्त झालेले आहेत. हा भक्तियोगाचा फायदा आहे की भागवतात त्या पौंड्रक राजाचं उदाहरण आहे. तो तर दुष्ट होता आणि स्वतःला श्रीकृष्ण समजत होता आणि इतका की तो कृष्णांनाच मारायला निघाला. तू कसला माझे 4 हात घेतले, माझं वेश घेतलास म्हणून. आणि श्रीकृष्णांनी त्याचा शिरच्छेद केल्यावर त्याला मुक्ती मिळालेली. तेव्हा महाराज म्हणाले की मी वासुदेव आहे हे सतत चिंतन झाल्यामुळे तो खरोखरच वासुदेव स्वरूप होऊन गेलेला आहे. मग त्याचं बाकी जे अशुद्ध आचरण होतं किंवा दुर्जनांबरोबरच त्याचा मैत्री होती, ते सगळं बाजूला पडलं. केवळ एक ते ध्यान आहे सतत की मी श्रीकृष्ण आहे, एवढ्यानेच तो मुक्त झालेला आहे. भगवानांकडनं त्याला मरण आलं आणि तो मुक्त झाला. तर त्यामुळे भक्ती सोपी कोणती? भक्ती करायला सोपी आहे, पण फळ त्याचं लगेच नाही मिळत. दादा एक तेवढ्या विचारू का? इंटेन्सिटी. हो हो, जरूर. नाही कसं आहे, म्हणजे मला एक आणखी त्याचा अर्थ असा वाटतो, तो बरोबर आहे का माहित नाही. कोण पण बोलतंय? साधन भक्ती म्हणजे आपण जे साधन करतो नामस्मरणाचं, त्याच्यावर जरी तुम्हाला मन लागो किंवा तुमचं कधी कधी मन पूर्णपणे लागत पण नाही कधी कधी, पण तुम्ही त्याच्यावर भक्ती ठेवून, विश्वास ठेवून आणि संपूर्ण तन्मय होणं म्हणजे नामस्मरणातच राहणं हळूहळू, त्याच्यामुळे तुम्हाला जरी ते जसं मरा मरा म्हणाले आणि त्या मरा मरा म्हणता म्हणता त्यांना कदाचित राम राम कळायला लागला, तसं असावं का काय असं वाटलं. तेच सांगितलं. बरं. हा, म्हणजे तन्मयता 24 तास ज्याची आहे तो त्या पराभक्तीपर्यंत पोचला. आपली तन्मयता 24 तास नसते, पण तेवढा निग्रह असला तरी त्या पराभक्तीसारखं आत्ता करायलाही मोकळीक आहे प्रयत्नांनी. ते भक्तीच होऊ शकतं, पण तितकी तन्मयता पाहिजे. अंगावर वारूळ झालं तरी काही नाही. इथे आपल्याला काय, म्हणजे माझ्याबद्दल बोलतोय,
बसलो, तासभर बसलो, 2 तास बसलो, 3 तास बसलो, थोडं चहा प्यायला तर बरं होईल वाटायला लागतंय. म्हणजे बाकीचे विषय आपल्याला ओढतात. तर ते जोपर्यंत आहे, जोपर्यंत विषयांचं स्मरण आहे, जोपर्यंत देहबुद्धी आहे, तोपर्यंत पराभक्ती नाही. तन्मयता आपण म्हणतो, पण खरी तन्मयताची आपल्याला कल्पना नाहीये म्हणून आपण म्हणतो. कारण तन्मय म्हणजे तत्मय म्हणजे त्याच्यात झालं, एकरूप झालं. आपण तेवढी लेवल माहीत नसल्यामुळे आपण शब्द वापरतो तन्मय. पण तन्मय म्हणजे तत्स्वरूप होणं आहे, तद्रूप होणं आहे. म्हणजे नुसतं रूपानी नाही, त्याच्यात मिळून जाणं आहे. तर ती तन्मय अवस्था ही झाली तर अष्टसात्विक भाव उत्पन्न होतात, जे भक्तीचं लक्षण आहे. आणि तिथे दुसरे विषय राहू शकत नाहीत काही. म्हणजे त्यावेळी आपल्या तन्मय मी भक्तीत आहे आणि कोणाच्या आपल्या जवळच्याच्या मृत्यूची वार्ता कानावर पडली तरी ती आतपर्यंत शिरणार नाही. याला म्हणतात तन्मय. आपलं थोडासा भाव येतो आपल्याला, पण तेच भक्ती सोपी आहे. म्हणजे त्या लेव्हलचं जे आहे त्याचं थोडंसं आपण आपल्या जीवनात आत्तापासून आणू शकतो, त्यामुळे सोपे. तसं ज्ञानाचं नाही. ज्ञानाचा अभ्यास थोडासा मी आत्ता वाचीन तर नाही, त्यांनी बुद्धिभेद होऊ शकतो. साधन चतुष्टय संपत्ती असल्याशिवाय किंवा इन सम केसेस गुरूंनी सांगितल्याशिवाय. गुरूंनी सांगितलं तर ते ही काळजी घेतात की तुमचं चुकीचा अर्थ तुमच्या डोक्यात जाणार नाही, योग्य तो अर्थ. म्हणजे महाराजांनी याच्यातच आपण 2-3 पानाच्या आधी वाचलं ना ते, की शिष्याची सेवा किंवा त्याची तळमळ पाहून त्याच्या अवस्थेपेक्षा पुढचं एकदम काहीतरी ते देऊ शकतात. तर तसं गुरूंनी जर सांगितलं तर ते ग्रंथ वाचताना त्याचा अर्थ उलगडत जातो. महाराजांनी एके ठिकाणी प्रवचनात म्हटलं पण आहे की एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करावा अशी मनापासून तळमळ असली किंवा गुरूंकडनं समजून घ्यावं अशी मनापासून तळमळ असली आणि प्रत्यक्षात जर तसं जमलं नाही तरी त्या ग्रंथाचं वाचन करत राहावं. हळूहळू आतून गुरु मार्गदर्शन करू लागतात आणि अर्थ उलगडत जातो. आणि असा अनुभव आहे काही साधकांचा, प्रत्यक्ष अनुभव आहे की कधीही विचार न केलेला अर्थ आहे तो आतूनच यायला लागतो आणि तो आपण विचार केला नाही हेही जाणवतं तेव्हा. म्हणजे ते ईश्वरच किंवा गुरुच आपले तो सुचवतायत याचीही जाणीव त्यांना होऊ शकते. तर त्यामुळे भक्तीचा हा फायदा आहे की पुढची पुढची फळं आहेत ही पण सुरुवातीपासून थोड्या प्रमाणात का होईना ती भक्तीत मिळतात. म्हणून भक्ती सोपी सांगितलेली आहे. खऱ्या भक्तीला सुरुवात जसं यांनी बेलसरेंनी सांगितलेलं आहे, जोपर्यंत आपल्याला आपण कमवलेलं धन, आपलं घर, आपले सगळे सोयरे म्हणजे नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, यांचा जोपर्यंत आधार वाटतोय तोपर्यंत खऱ्या भक्तीला सुरुवातच नाहीये. तन्मय होणं ही तर फार पुढची अवस्था आहे, पण खरी भक्ती आज म्हणजे एवढं पुरेपर्यंत नोकरी करणार, मग मी सोडणार आणि नंतर मी जे काही साधन गुरूंनी सांगितलंय, ग्रंथांचा अभ्यास आहे, ग्रंथ सांगणार आहे, हे ह्याला भक्ती म्हणत नाही. मी माझ्या स्वतःच्या बाबतीत बोलतोय. तर सर्वच ईश्वर करतो ही जे संत महात्मे आहेत त्यांचीच ते संत पदाला पोचायच्या आधी साधक अवस्थेतच तशी भूमिका आहे. म्हणजे रामकृष्ण परमहंसांना जेव्हा त्यांच्या मोठ्या भावाने सांगितलं की तू शिकत का नाहीस, ही अभ्यास कर, तर ते म्हणाले म्हणजे रोटी कमवण्याची विद्या मला नको, मला फक्त ईश्वराची प्राप्त करायची विद्या पाहिजे. म्हणजे ती जी तळमळ आहे किंवा ती जी एखादा वाईट मार्गाने जाणारा असतो ना, म्हणजे दारुडा आहे, तो कशाचाही विचार करत नाही. माझ्या कुटुंबाचा काय होईल नाही, माझ्या मुलांचं काय होईल नाही, मला लोक काय म्हणतील काय नाही, घर जाईल वगैरे कशाचा विचार न करता तो नुसता दारू पितो.
म्हणजे त्या दारू पिण्यात त्याची इतकी निष्ठा असते, तेवढी जर निष्ठा आपली जर आपल्या गुरुवर असली तर पटकन मुक्तीपर्यंत आपण पोहोचू शकतो. पण ते होत नाही म्हणून हा वेळ लागतो. त्यामुळे भक्ती सोपी आहे सुरू करायला, अभ्यास करायला, पण साध्य जर बघायला गेलं तर ती फार कठीण आहे. महाराज एका प्रवचनात हेही म्हणाले, भक्ती सोपी म्हणतात पण फार कठीण आहे म्हणाले. इवन याच्यात भागवतात म्हणाले की भक्ती सोपी आहे म्हणतात पण फार कठीण आहे. ईश्वराच्या जवळ राहायला मिळणं, ईश्वराचा संबंधी भक्तीचा परिपाक काय, पराभक्तीचा परिपाक काय, की खरंच नुसतं ईश्वराला माझा मुलगा आहे हे मानणं आणि ईश्वर पोटचा मुलगा म्हणून येणं, हे त्याचा परिपाक आहे ना. जसं देवकी वसुदेव 3 जन्म त्यांच्या मुलाच्या स्वरूपात भगवान आले, हा पराभक्तीचा परिपाक त्यांचा आहे. पण त्याच्याबद्दल महाराज काय म्हणतात, ईश्वराचा संग मिळायचा म्हणजे सुरुवातीलाही दुःख आहे, मध्येही दुःख आणि शेवटीही दुःख. कारण भगवान निजधामाला गेले ही वार्ता तो दारुक सारथी वसुदेव देवकींना सांगतो आणि त्या रोहिणी वसुदेव देवकी ते ऐकूनच त्या दुःखाने गतप्राण होतात. म्हणजे मरतानाही सुख नाही, आधीही सुख नाही, भगवान जवळ राहिलेच नाही आणि परत हा कंस काय करेल कधी माहित नाही. 6 मुलं मारली, कायम दुःख आहे. श्रीकृष्णांची भेट झाल्यानंतरही त्या माऊली आहे शेवटी, तिच्यासाठी साधं मूल आणि ईश्वर असं नाही, ती माऊलीच असल्यामुळे त्या मुलांचं दुःख कायम आहे. म्हणून देवकी मातेनी त्यांना ती 6 मुलं दाखवायला लावली का, कारण ते दुःख कायम आहे. एवढं दुःख घेण्याची तयारी आहे का आपली? तर ती जर तयारी असेल कुंतीसारखी, की ती म्हणते विपदस संतु मे शाश्वता, सतत आम्हाला विपदेतच ठेव, ती तयारी म्हणजे भक्ती आहे. का विपदेत ठेव, तर विपदा जर असेल तर तुझं स्मरण करतं आणि तू आम्हाला भेटायला येतोस. पण सगळं चांगलं असल्यावर तू कशाला येशील, त्यामुळे आम्हाला विपदेतच ठेव. आता विपदेत म्हणजे बाहेरून परिस्थिती अशी आहे, पण ती मागते का कुंती, कारण आनंद कसला आहे की भगवान भेटतो. म्हणून तर संत महात्मे म्हणतात ना की नमळो खावया नवाडो संतान, परिहा नारायण कृपा करो. म्हणजे महाराज सांगतात याचा अर्थ खायला मिळू नये अशी प्रार्थना नाहीये, पण खायला मिळो न मिळो, संतान वाढो न वाढो, पण नारायण कृपा करो, इतकी ती एकाकार वृत्ती जर झाली तर त्याला भक्ती म्हणतात. तो साधन मार्ग आहे. म्हणजे तुकाराम महाराजही म्हणतात की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, म्हणजे तेव्हा त्यांना कायमचा आनंद मिळालेला नाहीये, झगडतायत ते, षड्रूपांशी झगडतायत, पण निदिध्यास आहे. निदिध्यास भूमिका जी आहे, ज्ञानमार्गातही निदिध्यास आहे आणि अष्टांग योगातही प्रत्याहार आहे. या दोन्हीचा अर्थ हे एकच आहे की ईश्वराचा साक्षात्कार झालेला नसताना केवळ श्रद्धेच्या बळाने आणि यातच माझं कल्याण आहे आणि ईश्वरच माझा जवळचा आहे असं करून त्याच्यावर जे प्रेम करणं आहे ना, तो आहे निदिध्यास. तो जर जमला तर निदिध्यासापासून खरी साधना सुरू होते. आपण मागे एक ह्याच्यात पण पाहिलेलं की 7 चक्रांमध्ये पहिली 3 जी चक्र आहेत, मूलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर. मूलाधार हे सर्वायवल म्हणजे मी राहावं, संरक्षण करायची वृत्ती त्याच्यात आहे. स्वाधिष्ठान हे मला हवं म्हणजे डिझायर्स, काम च ठिकाण आहे. आणि मणिपूर हे पॉवरचं म्हणजे सत्ता, हे माझं ते माझं असायला पाहिजे, माझ्या ताब्यात वस्तू असायला पाहिजेत, लोक असायला पाहिजेत. तर ही 3 चक्र जे आहेत ती त्या 3 चक्रापर्यंत प्रगती होऊन सुद्धा खाली येतो माणूस, कारण ही 3 चक्र सगळ्या व्यवहारात अडकवणारी आहेत.